हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आहे अंगारक चतुर्थी, तर त्यामुळे आम्ही चाललेलो आहोत गणपतीला। तर गणपती ठाणगाव येथे आहे, तर चला आपण जाऊया दर्शनाला। ठाणगावमध्ये आणि नारळ घेण्यासाठी आपण दुकानमध्ये थांबलेलो होतो। नारळ घेऊन झालेले आहे आणि त्याच्यावर तोरण बनवून घ्यायचं होतं, म्हणून तोरण बनवत होते। आपलं नारळाचं तोरण बनवून झालेलं आहे आणि आता आपण पोहोचलेलो आहोत मंदिराजवळ। तुम्ही बघू शकता की तिथे सप्ताह चालू होता आणि किती गर्दी जमलेली आहे गणेश भक्तांची। अंगारक चतुर्थी आमच्या इकडे याला मंगळी चतुर्थी असं म्हणतात। तर मंगळी चतुर्थीला गणपती दर्शनासाठी तर खूप गर्दी जमलेली होती आणि ते सप्ताह पण होता। तर तुम्ही बघू शकता की किती बाऱ्या लागलेल्या आहे। बाऱ्या म्हणजे जी लाईन लागते तिला आमच्या इकडे बाऱ्या असं म्हणलं जातं। तर बघू शकता की किती बाऱ्या लागलेल्या आहे, खूप लांबून लागलेल्या होत्या या बाऱ्या। तुम्ही बघू शकता की किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं मंदिरामध्ये, मंदिराच्या बाहेर पण। आणि फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत मंदिरामध्ये आणि तोरण काढत होते। तर आमचं गणपती दर्शन झालेलं आहे आणि आम्ही बाहेर पडलेलो आहोत। तर बाहेर होम पेटवलेला होता, तर तिथे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो। आणि इकडे सप्ताह चालू आहे तर त्याची पंगत बसलेली होती आणि एकीकडे हरिपाठ गवळणी वगैरेचा कार्यक्रम चालू होता। तर तुम्ही बघू शकता की कशी पद्धतीने हरिपाठ गवळण वगैरे म्हणत होते भक्त। आणि जे चिमुकले आहेत ते कसे त्या अभंगाच्या तालावर किंवा गवळणीच्या तालावर कसं सुरात नाचत होते किंवा दंग झालेले होते।
तर फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आणि सप्त्यातही प्रसाद घेऊन आपण निघालो आहोत घरी. तर चला आजचा ब्लॉग इथेच संपवते आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.